नमस्कार, बातमीचा सातबारा या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण मुख्यतः बातमी मागची बातमी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो। आज बातमी आहे दिल्लीतली, नितीन गडकरी आणि राहुल गांधी यांची। जसं राहुल गांधी यांचं नाव पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून काँग्रेस कार्यकर्ते सातत्यानं चर्चेत आणत असतात, तसंच काहीसं गडकरींच्या बाबतीतही होताना आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतं। अधूनमधून राज तिलक की करो तैयारी आ रहे हैं नितीन गडकरी असे नारेही ऐकायला मिळतात। त्यामुळे आज जेव्हा नितीन गडकरी आणि राहुल गांधी निवांत गप्पा मारत असल्याचं चित्र देशानं पाहिलं, तेव्हा चर्चा रंगली। जी रंगणं स्वाभाविक होतं। दिल्लीत दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रजासत्ताक दिनाचा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला। हा शानदार सोहळा 90 मिनिटे रंगला। पण या नयनरम्य सोहळ्यात दिसलेल्या एका चित्रानं अनेकांच्या भुवया उंचावल्या। हेच ते दृश्य होतं। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यात सुरू असलेल्या या गप्पांनी माध्यमांचं लक्ष वेधलं। पण ही काही पहिली वेळ नाही। नेहरू गांधी घराण्याबाबतचं गडकरींचं प्रेम यापूर्वीही अधोरेखित झालंय। इंदिरा गांधी सारख्या नेत्या या देशात झाल्या आणि या देशावर अनेक मोठ्या मोठ्या ताकदवान पुरुषांना त्यांनी झुकवलं, पण इंदिरा गांधींना कधी रिझर्वेशन मिळालं का? मुझे याद है जवाहरलाल नेहरू अक्सर कहते थे कि इंडिया इज नॉट ए नेशन, इट इज ए पॉपुलेशन। और दूसरी बात वो कहते थे कि इस देश का हर व्यक्ति देश के लिए प्रश्न की समस्या है। मुझे उनके भाषण बहुत पसंद है। नेहरू गांधी यांच्याबद्दल जाहीर व्यासपीठावरून स्तुती करणाऱ्या गडकरींना गांधी घराण्याच्या पुढच्या पिढीबद्दल असलेली ही ओढ नेमकी काय सांगू पाहतेय याचे राजकीय अर्थ समजून घ्यायला हवेत। आता पाहूयात बातमी मागची बातमी। बातमीचा सातबारा मांडण्याचा प्रयत्न करूयात। 2019ला गडकरींना पंतप्रधान पदाची संधी आहे। साहजिक आहे, नरेंद्र मोदी हे सर्वसमावेशक नाही अशा स्वरूपाची चर्चा आहे। एनडीएच्या सर्व घटक पक्षांना ते बरोबर घेऊन चालतील की नाही हा प्रश्न आहे आणि मान्य असतील की नाही हाही प्रश्न आहे। त्यामुळे साहजिकच नितीन गडकरी यांना संधी मिळू शकते, ते संघाच्या जवळचे आहेत। दुसरा मुद्दा जो पहिल्या मुद्द्यात आला, सर्वसमावेशक चेहऱ्यालाच मिळेल एनडीएचं नेतृत्व। एनडीएचे सुमारे 40 घटक पक्ष हे 2014 मध्ये आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपामध्ये पाहायला मिळाले होते। त्यांच्या माध्यमातून जी अतिरिक्त खासदारांची संख्या सरकार स्थापनेला लागेल, त्यावेळेला अनेक अडचणी येतील। मोदींनी अनेक मित्रपक्षांना दुखावलंय। मोदी अमित शाह या दोघांच्या माध्यमातून अनेक मित्रपक्ष दुखावले गेले आणि त्यामुळे जर एनडीएचा पंतप्रधान होण्याची संधी मिळाली तर नितीन गडकरी यांचा नंबर निश्चितपणे लागू शकतो। तिसरा मुद्दा, बातमी मागची बातमी, महाराष्ट्राची राजकीय संस्कृती। नितीन गडकरी हे मुख्यतः महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीतून राष्ट्रीय राजकारणात गेलेले आहेत। महाराष्ट्रात पक्ष विरोधक हे विसरून कौटुंबिक नाती ही राजकीय पक्षांमध्ये सातत्यानं पाहायला मिळालेली आहेत आणि त्यामुळे विरोधक जरी असला तरी विकासासाठी त्याला बरोबर घेऊन चालण्याची मानसिकता ही महाराष्ट्राच्या राजकारणात आणि नितीन गडकरींमध्ये आहे। त्यामुळे साहजिक आहे, नितीन गडकरींना संधी आहे आणि म्हणूनच एक नवीन चेहरा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय, सर्व समावेशक असा चेहरा। बातमीचा सातबारात आज इतकंच। उद्या पुन्हा घेऊन येऊ बातमीचा सातबारा आणि बातमी मागची बातमी। बघत रहा साम टीव्ही।